साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे पुरस्कार जाहीर। भारतीय कला प्रसार अकॅडमीतर्फे प्रख्यात गायिका राधा मंगेशकर यांना भारतीय कला गौरव पुरस्कार तर कुमारदादा करजगी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर। स्वर्गीय मोहम्मद रफी, 100 साल लता वे मिसाल असा सुमधुर संगीताचा कार्यक्रम शनिवारी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय कला प्रसार अकॅडमी सोलापूरचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज यांनी पत्रकार परिषदेत दिली। या प्रसंगी भारतीय कला गौरव पुरस्काराने राधा मंगेशकर यांना तर जीवन गौरव पुरस्काराने डॉक्टर कुमार करजगी यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मराज काडादी तर प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष म्हणून यतीन शाह यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात येतील। याआधी भारतीय प्रसारतर्फे अभिनेत्री वर्षा उसगावकर, दीपाली सय्यद, हेमलता, उषा नाडकर्णी, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। या पत्रकार परिषदेला भारतीय कला प्रसार अकॅडमी सोलापूरचे संस्थापक, महाराष्ट्राचे महागायक मोहम्मद अयाज, मंजुषा गाडगीळ, भाग्यश्री चव्हाण उपस्थित होते। सर्व संगीत रसिकांना या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केलं आहे। पण 24 तारखेला आपल्याला थिएटर अवेलेबल झालं नसल्यामुळे आपण 23 तारखेला हा कार्यक्रम घेतोय आणि मोहम्मद रफी 100 साल आणि लता बेमिसाल असा या कार्यक्रमाचं नाव आहे। आणि या कार्यक्रमात आपण दरवर्षी भारतीय कला प्रसार अकॅडमीच्या वतीने काही नामवंत लोकांना आपण पुरस्काराने सन्मानित करत असतो। यामध्ये यापूर्वी वर्षा उसगावकर असतील, दीपाली सय्यद असतील, तर सुशीलकुमार शिंदे असतील, अशा अनेक नामवंतांना आपण गौरवलं। यावर्षी आपण राधा मंगेशकर यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले। त्यांना आपण कलागौरव पुरस्कार देणार आहोत आणि सोलापूरचे कुमार करजगी यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देणार आहोत। तर हे पुरस्कार प्रिसिजन कॅम्पशॉपचे अध्यक्ष यतीन शाह यांच्या हस्ते होणार आहेत आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मराज काडादी हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमात राधा मंगेशकर यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि त्याचबरोबर राधा मंगेशकर या कार्यक्रमामध्ये मोहम्मद अयाज, महाराष्ट्राचे महागायक यांच्याबरोबर गाणी देखील गाणार आहेत। तर आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला जरूर यावं। हुतात्मा स्मृती मंदिरात हा कार्यक्रम शनिवार दिनांक 23 तारखेला आपण आयोजित केलेला आहे संध्याकाळी 7 वाजता। तर आपल्याला सगळ्यांना विनंती आपण जरूर या आणि काही प्रश्न असतील तर जरूर विचारा।